देऊळगाव राजा शहरात वाढत्या पाणी टंचाई विरोधात नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून नगरपालिकेवर भव्य हांडाफोड आंदोलन करण्यात आला। या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांसह तृतीयपंथीयांचाही मोठ्या संख्येने सहभाग। डोक्यावर रिकामे हंडे घेऊन नागरिकांनी पाणी द्या जनता वाचवा आणि पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा जोरदार घोषणा दिल्या। नगरपालिकेसमोर रिकामे हांडे फोडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अनेक दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे आंदोलकांनी सांगितले। तृतीयपंथीयांनीही पाणी ही मूलभूत गरज असल्याचे सांगत प्रशासनाने सर्व नागरिकांना समान सुविधा द्याव्यात अशी मागणी केली। मोर्चानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा, नवीन पाईपलाईन टाकावी आणि टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली। देऊळगाव राजा शहरातील जनतेला मागील 20-20 दिवस हे पाणी नळाला येत नव्हते। ती बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही देऊळगाव राजा नगर परिषदेवर पूर्ण देऊळगाव राजा वासियांच्या वतीने मोर्चा आणला। धरण उशाशी असूनही, मुबलक पाणी असूनही देऊळगाव राजा शहराला हे पाणी पुरत नाही। देऊळगाव खडकपूर्णा धरणाचं पाणी हे सिंदखेड राजा असो, चिखली असो, भोकरदन असो अशा शहराला जातं, पण उशाशी असूनही देऊळगाव राजा शहराला पाणी पुरत नाही। काल आम्ही फिल्टर प्लेनची पाणी केली असता असं निदर्शनास आलं की पाणी फिल्टर मशीन बंद असल्या कारणाने जसं पाणी खडकपूर्णातून घाण पाणी येतंय तसंच पाणी देऊळगाव राजा वासियांना प्यायसाठी वापरायसाठी देऊळगाव राजा नगरपालिका प्रशासनाने जलवाहिन्याद्वारे पाठवत आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे। लोकांच्या आरोग्याशी नगरपालिका प्रशासन असो, सत्ताधारी असो हे खेळत आहे। आम्ही आज मोर्चा काढून इथे आलो असता देऊळगाव राजा नगरपालिका प्रशासन असो किंवा नगराध्यक्ष मॅडम असो किंवा नगरसेवक असो सगळे यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही 8 दिवसात धरण उशाशी पण उरड घशाशी अशी अवस्था आमची देऊळगाव राजा शहरात झालेली आहे। अवघ्या काही अंतरावर धरण असूनही आम्हाला पाणी मिळत नाही। आमचं पाणी चिखली असेल, सिल्लोड, भोकरदन अशा ठिकाणी जातंय, पण आमच्या देऊळगाव राजा शहराला पाणी मिळत नाही। कारण या सत्ताधाऱ्यांनी जाहीरनामा केला होता की आम्ही 3 ते 4 दिवसाला पाणी पुरवठा करू। अद्यापही 6 महिने झाले आणि कुठलाही पाणी पुरवठा केला नाही। अशा सत्ताधाऱ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सकल देऊळगाव राजा शहर हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, कोणी या नेतृत्व करत नाही, याचा नेतृत्व सकल महिलांनी केलेला आहे देऊळगाव राजा शहराच्या, आणि त्यांना लेखी आश्वासन देणार आहे। त्यानंतर लवकरात लवकर पाणी नाही आलं त्यापेक्षाही जास्त आम्ही मोर्चा काढू आणि या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्याला जाब विचारू। सकल आयोजक सकल देऊळगाव राजा कर आहे। पहिलं प्रश्न पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग ही भूमिका घेऊन आज असंख्य जनता आपल्या कार्यालयात नगर परिषदमध्ये धडकली। यावर आपण काय सांगता? नमस्कार, मी मुख्य अधिकारी नगर परिषद देऊळगाव राजा। आज जो काही पाण्यासंबंधित मोर्चा निघाला होता, आपल्याला माहिती आहे मेचा महिना चालू आहे आणि सर्वत्र पाण्याची कमतरता असते। तसेच आपल्या नगर परिषद देऊळगाव राजा अंतर्गत शहरात पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असल्यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन आपली फुटलेली आहे, बरेचसे लिकेज झालेले आहे। त्यामुळे मागील 1 महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला होता। परंतु मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गेल्या 5 दिवसापासून आपण पूर्णतः लिकेजेस असतील, फिल्टरचा प्रश्न असेल, त्यानंतर डिस्चार्जचा प्रश्न असेल, या सर्व वरती आपण काम केलेले आहे आणि त्यानुसार आज आपण सर्व गावात सर्व टाक्यांनी पाणी सोडलेले पण आहे आणि येत्या 8 दिवसात पूर्ण आपली तांत्रिक जी अडचण आहे ती पूर्णतः ठीक होणार आहे। त्यामुळे यानंतर भविष्यात असा कोणताही प्रश्न पाणी पुरवठ्याशी संबंधित उद्भवणार नाही, यासाठी नगरपालिका सज्ज राहील। दूषित पाणी याचे कारण काय सर? नमस्कार, जे कालचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये प्रसारित झालं आहे, ॲक्च्युली ते पाणी शुद्ध आहे। त्या संबंधित आपल्याकडे प्रयोगशाळेचे आपल्याकडे टेस्ट रिपोर्ट आहे। ते जे काही वरची लरी दिसते ती ॲक्च्युली जेव्हा ब्लिचिंग आणि तुरटी टाकली जाते तर पाण्यातील जी काही इम्प्युरिटी असते ती इम्प्युरिटी एका ठिकाणी जमा होत असते। आपण कोणत्याही फिल्टर प्लांटला आपण व्हिजिट द्या, या फिल्टर प्लांटला जे लरीचा जो टाकी असते त्या टाकीमध्ये ती वरची जी तरंग असते ती तरंग तुम्हाला तशी दिसणारच। त्यामुळे ही जी तरंग असते ही तुरटी व ब्लिचिंग यामुळे ती एकत्र झालेली असते। मेन जे आपला मेन जो शुद्ध पाणी पुरवठा असतो त्या शुद्ध पाणी पुरवठ्याचे फोटो किंवा चित्रीकरण झालेलेच नाही। आपण आत्ता सुद्धा जाऊन बघू शकता, जे पाणी आपण गावात सोडतो त्याचा जी टाकी आहे ती वेगळी टाकी असते, त्या टाकीतलं पाणी तुम्ही बघा, हे लरी ही वेगळी होत असते, ती जी तरंग असते ती तरंग ही ब्लिचिंग व तुरटी यामुळे ही
इम्प्युरिटी जी असते ती वेगळी होत असते, त्यामुळे ते जे चित्रीकरण झालं ते आपल्याला कसं दिसतं. जनताचं म्हणणं आहे की बाबा की फिल्टर बंद असल्यामुळे दूषित पाणी येते. नाही, फिल्टरचा फक्त वॉशआउट एरिया जो असतो, जो पाईप आहे तो नादुरुस्त आहे गेल्या थोड्या दिवसापासून. तोही आम्ही 2 ते 3 दिवसात तो पाईप दुरुस्त झाल्यानंतर वॉशआउट पण आपलं व्यवस्थित चालू होऊन जाणार. खूप मोठा प्रश्न नाही किंवा खूप मोठा ती समस्या नाही. टाकीच्या भोवती जे काय घाणीचं साम्राज्य आहे किंवा काय तिथे दारूच्या बाटल्या वगैरे सापडलेल्या आहेत, तिथे तुमच्या सुरक्षा रक्षकाची सुद्धा नियुक्ती नाही किंवा तिथे हजेरी नाही, असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. यावर आपण काय निश्चित यावर आम्ही लगेच कारवाई करू. उद्यापासून आम्ही तिथे आपला जो कर्मचारी असेल, परमनंट कर्मचारी किंवा तिथे राऊंड मारण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्याला आम्ही ड्युटी लावू आणि टाकी परिसर जो असेल तो कोणी अस्वच्छ करत असेल किंवा दारूच्या बाटल्या तिथे टाकत असेल तर त्याच्यावर निश्चित आम्ही कडक कारवाई करू. आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो, तिथे दारूच्या बाटल्या टाकणारे नागरिक ही देऊळगाव राज्यातलेच आहेत, तर सगळ्यांना मी विनंती करतो की आपण लोकांच्या आरोग्याशी खेळ करू नका. कृपा करून आपण ही दारू पिण्याची जागा नाही आहे, दारूच्या बाटल्या टाकण्याची जागा नाही. त्यामुळे आम्हाला आपल्यावर कडक कारवाई करावी लागेल किंवा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. असे कोणतेही कृत्य नागरिकांनी करू नये किंवा कोणत्याही युवकांनी करू नये. मी आपल्या माध्यमातून युवकांना व नागरिकांना आवाहन करतो. तर पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेबद्दल तुम्ही काय बोलणार? पाण्याची स्वच्छता म्हणजे धुतलेल्या नाही आहेत त्या, स्वच्छ नाही आहेत त्या. ठीक आहे, मी याबाबत त्वरित ज्या काही टाक्यामध्ये अस्वच्छता असेल ती आपण त्वरित उद्या आणि 2 दिवसातच आपण ते स्वच्छ करून घेऊ, बघून स्वच्छ करून घेतो. आपण जे काही नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे त्याची खरंच पूर्तता होईल का अशी 100% कारण की आपले काम पूर्णतः मार्गी लागलेलं आहे. काही गोष्टी ज्या होत्या त्या टेक्निकली ह्या विस्कळीत झालेल्या होत्या. टेक्निकली विस्कळीत झाल्यामुळे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं होतं. परंतु आता पूर्ण यंत्रणा, सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक हे सुद्धा या गोष्टींमध्ये पूर्णतः लक्ष देऊन आहेत. त्यामुळे आम्ही जे काही आश्वासन दिले हे 100% आपले पूर्ण होईल. किती दिवसानंतर पाणी सोडणार आहे ते सांगितलं नाही सर. आपले पाणी पुरवठा जोपर्यंत पाणी पुरवठा योजना ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला 10 ते 12 दिवसात पाणी पुरवठा होणार आहे. हा अंदाजी तो काळ सांगा जनतेला. 10 ते 12 दिवसानंतर प्रत्येक विभागात पाणी आपण सोडणार. जनतेला तुम्ही काय संदेश देणार? मी आपल्या माध्यमातून जनतेला संदेश देऊ इच्छितो की जसे नगरपालिका किंवा प्रशासनावर आपले काही रोष आहे, प्रशासनाकडे काही आपल्या अपेक्षा आहेत, तसेच आमच्याही नागरिकांकडून अपेक्षा आहेत. आत्ता सुद्धा आम्ही जेव्हा पाणी सोडतो मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. नागरिक गटारीमध्ये, नाल्यांमध्ये, उघड्यावरती पाणीचा पाईप सोडून देतात. मी सर्व नागरिकांना, देऊळगाव वासियांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या नळाला तोटी बसवावी. पाणी पूर्ण झाल्यानंतर आपण ती तोटी बंद करावी. नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याबाबत इरिस्पॉन्सिबिलिटी आहे. नागरिकांनी याची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी ही मी कृपा करून विनंती करतो. नाहीतर मग आम्हाला कारवाई करावी लागेल. कारण की पाण्याचा खूप मोठा अपव्यय हा नागरिकांमार्फत सुद्धा देऊळगाव राज्यात होतो. नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यामध्ये, गटारीत, संडासीत पाणी सोडून देत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा हा अपव्यय जो आहे तो नागरिकांनी कमी करावा. नगरपालिका प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे. यामुळे जो पाणी पुरवठा लेट होतो तो पाणी पुरवठा, जसं की नागरिक पाण्याचा अपव्यय करण्यासाठी जे सोडून देत आहेत, जे पाणी पुरवठा आपण एका गल्लीला 4 तास 5 तास देतोय, तोच पाणी पुरवठा जर नागरिकांनी जागरूक झाले किंवा आम्हाला सहकार्य केलं तर आपण 2 तास 3 तासात पाणी देऊ शकतो. त्यामुळे जे पाण्याचे दिवस आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतील. यामुळे नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की आपण जर सहकार्य केलं तर निश्चितच पाणी पुरवठा कमी दिवसावर होईल आणि सर्वांना स्वच्छ पाणी मिळेल. मी त्यामुळे नागरिकांना सांगतो, पाणी हे जीवन आहे. पाणी आपण वाचवण्याचं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जसं पाणी पुरवठा करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे, तसं पाणी वाचवणं, पाण्याचा अपव्यय वाचवणं हे नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. मी त्या कळकळीची आपल्या माध्यमातून विनंती करतो की पुन्हा नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये, पाण्याचा बचत करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. मी सर्व नागरिकांना विनंती करतो. पालिका प्रशासन त्याला स्मार्ट मीटर बसू शकत नाही का नळाच्या पाण्याचे? निश्चित बसू शकतो मॅडम. ज्यावेळेस आपली पूर्ण यंत्रणा, जोपर्यंत आपली पाणी पुरवठा योजना जी आज पाणी पुरवठा योजनेची भौतिक प्रगती 55% झालेली आहे आणि आर्थिक प्रगती 41%. जोपर्यंत पूर्ण पाणी पुरवठा आपली डिस्ट्रीब्युशन जे आहे पाणी पुरवठा योजना ही पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला मीटर बसवता येईल. आज आपण मीटर बसवू शकत नाही. सर ते महसूल जे आपले खडकपणाद्वारे जे बोटी उडवतात त्याच्यामध्ये पाणी दूषित होऊ शकतो का?
नाही, पाणी दूषित त्यामुळे होऊ शकत नाही आणि त्या संबंधित बोटी संबंधित जो काही प्रश्न असेल तो महसूलचा प्रश्न आहे, परंतु दूषित होण्याचा काही संबंध त्याच्याशी नाही. थँक्यू. धन्यवाद. NTV 24 न्यूज करिता दयासिंग बावरे यांची रिपोर्ट.